तुमचा पेपर 2 हा इव्होल्युशनरी बायोलॉजी आहे. तर त्या इव्होल्युशनरी बायोलॉजीमधलं आपण हे पहिलं युनिट बघूया. तर याच्यामध्ये जीवन हे कुठून सुरू झालं त्याचा इतिहास आहे. इव्होल्युशनरी बायोलॉजी म्हणजे काय, तर उत्क्रांती कशी झाली, जीवन कसं तयार झालं, हे याच्यामध्ये सगळं येणार आहे. तर इव्होल्युशनरी हिस्ट्री जी आहे जीवनाची, म्हणजे उत्क्रांतीचा इतिहास, मानवी जीवनाच्या उत्क्रांतीचा इतिहास असं याला मराठीमध्ये आपण म्हणू. तर पृथ्वीवरती मानवी जीवन केव्हा सुरू झालं, तर लिव्हिंग आणि एक्स्टिंक्ट अशा ऑर्गॅनिझम्सवरून म्हणजे प्राण्यांवरून आपल्याला ते दिसून येतं. जेव्हा पहिल्यांदा जीवन अस्तित्वात आलं आणि नंतर उत्क्रांती झाली, तर ते आपल्याला त्याच्या जीवाश्मांवरून कळतं. साधारणपणे 4.5 बिलियन इयर्स आधी ही पृथ्वी अस्तित्वामध्ये आली आणि पुरावे असं दाखवतात की साधारणपणे 3.7 बिलियन वर्षापूर्वी जीवन अस्तित्वात आलं. सिमिलॅरिटीज जर आपण बघितल्या आजकालच्या काळामध्ये असणाऱ्या स्पेसीजमध्ये, तर ते उत्क्रांतीच्या प्रोसेसमुळे इतके ॲडव्हान्स झालेले आहेत. आज जे प्राणी आपल्याला दिसतात ते सगळे उत्क्रांतीच्या प्रोसेसमुळे एका कॉमन पूर्वीच्या प्राण्यापासून ते इतके ॲडव्हान्स असे प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलप झालेले आहेत. 1 ट्रिलियन स्पेसीज म्हणजे 1 गुणिले 10⁸ ह्या पृथ्वीतलावरती अस्तित्वात आहेत. त्यापैकी फक्त 1.75 ते 1.8 मिलियन यांना नावं दिले गेलेले आहेत आणि 1.6 मिलियन जे आहेत ते डॉक्युमेंटेड आहेत, म्हणजे त्यांचा रेकॉर्ड बनवला गेलेला आहे, त्यांची नोंद घेतली गेलेली आहे. सेंट्रल डाटाबेसमध्ये त्या स्पेसीज सामावल्या गेल्या आहेत. 1.6 मिलियन फक्त स्पेसीज ज्या आहेत त्या सामावल्या गेलेल्या आहेत सेंट्रल डाटाबेसमध्ये. करंटली लिव्हिंग स्पेसीज जर आपण बघितल्या तर पूर्ण स्पेसीजच्या 1% पण त्या नाही आहेत. ओके, आत्तापर्यंत पृथ्वीवरती जेवढ्या स्पेसीज अस्तित्वात आल्या आणि येऊन गेल्या त्याच्या 1% सुद्धा करंटली लिव्हिंग स्पेसीज ज्या आहेत त्या एकदम कमी आहेत. जर सगळ्यात पहिला पुरावा आपण बघितला तर बायोजेनिक कार्बन सिग्नेचरपासून जीवन अस्तित्वात आलं असं आपण म्हणतो. स्ट्रोमॅटोलाइट फोसाईल हे दिसले आणि त्या स्ट्रोमॅटोलाइट फोसाईलपासून आपल्याला कळून आलं की बुवा लाईफ हे स्ट्रोमॅटोलाइट फोसाईल जे हे साधारणपणे 3.7 बिलियन वर्षापूर्वीचं आहे. मेटासेडिमेंटरी रॉक आपण ज्यावेळेस वेस्टर्न ग्रीनलँडमध्ये, ग्रीनलँड ही एकदम सगळ्यात वरचा देश आहे ग्रीनलँड, तर तिथे मेटासेडिमेंटरी रॉकमध्ये हे फोसाईल जे आहे ते सापडलं होतं. 2015 मध्ये बायोटिक लाईफचे रिमेन्स म्हणजे फोसाईल्स हे सापडले. 4.1 बिलियन वर्षापूर्वीचे हे रॉक होते, दगड होते वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये.
नंतर मार्च 2017 मध्ये प्युटेटिव्ह एव्हिडन्स हा पॉसिबली ओल्डेस्ट फॉर्म ऑफ लाईफ आहे. 2017 मध्ये मार्चच्या हा पृथ्वीवरती सापडला. फॉसिलाइज्ड मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्कवर्ड झाले. हायड्रोथर्मल स्मोक म्हणजे धुराचा पाणी आणि थर्मल म्हणजे उष्णता यांचं प्रेसिपिटेशन केलं. व्ह्युजिटिक बेल्ट ऑफ क्युबेक कॅनडामध्ये. तर ते साधारणपणे 4.28 बिलियन इयर पूर्वी पृथ्वीवरती जगले असं दिसून आलं. समुद्र जे आहे ते 4.4 बिलियन वर्षापूर्वी अस्तित्वात आले असं म्हटलं जातं. नंतर 4.54 वर्षापूर्वी पृथ्वी जन्माला आली असं म्हटलं जातं. मायक्रोबियल मॅट्स जे आहेत म्हणजे मायक्रोबियल म्हणजे काय तर जीवाणूंच्या जाळ्या मॅट्स म्हणजे किंवा जीवाणूंच्या सतरंजीसारखा असा एक लेयर. तर याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे आणि आर्किया आहे. हे एकदम डॉमिनंट फॉर्म होते, एकदम स्पष्ट दिसायचे लाईफचे. अर्ली आर्कियन इपोकमध्ये हे दिसून आलेले आहेत. मेजर स्टेप्स जर याच्यामध्ये बघितले आपण अर्ली इव्हॉल्युशनमध्ये तर असं पाहता येतं एन्व्हायरमेंटमध्ये इव्हॉल्युशन जे फोटोसिंथेसिस साधारणपणे 3.5 बिलियन वर्षापूर्वी हे फोटोसिंथेसिस झालं आणि मग पुढे त्याचा बिल्डअप झालं. वेस्ट प्रॉडक्ट त्यापासून तयार झाले. ऑक्सिजन, नंतर ॲटमॉस्फिअर, नंतर ऑक्सिजनेशनचा इव्हेंट झाला. साधारणपणे 2.4 बिलियन वर्षापूर्वी ऑक्सिजनेशनचा इव्हेंट झाला. नंतर त्यापूर्वीचा एव्हिडन्स जो आहे त्याच्यामध्ये यूकॉरियोट्स दिसले. यूकॉरियोट्स हे बॅक्टेरिया थोडे कॉम्प्लेक्स होते. प्रोकॉरियोट्स हे साधे बॅक्टेरिया होते. यूकॉरियोट हे कॉम्प्लेक्स बॅक्टेरिया आहे म्हणजे कॉम्प्लेक्स सेल आहे यूकॉरियोट म्हणजे. त्यांना ट्रू न्यूक्लियस होता, ऑर्गनेल्स होते. असे हे यूकॉरियोट आज पण दिसतात. साधारणपणे 1.85 बिलियन वर्षापासून हे यूकॉरियोट्स दिसायला लागले. त्याच्या आधी पण ते असतील पण त्याचे पुरावे उपलब्ध नाही आहेत. मग यांचं डायव्हर्सिफिकेशन झालं आणि एकदम वेगाने डायव्हर्सिफिकेशन झालं. ते ज्यावेळेस ऑक्सिजन वापरायला लागले त्यांच्या शरीरातल्या चयापचयासाठी ज्यावेळेस ते ऑक्सिजन वापरायला लागले तर नंतर साधारणपणे 1.7 बिलियन वर्षापूर्वी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते या पृथ्वीवरती दिसायला लागले. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स होत्या, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कामं होते. नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये दिसून आलं. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमिटचं रिप्रोडक्टिव्ह सेल्सचं युनियन झालं, फ्युजन झालं. त्यापासून झायगोट तयार झाला. ही जी प्रोसेस आहे याला फर्टिलायझेशन असं म्हणतात. असेक्शुअल रिप्रोडक्शनपेक्षा ही प्रोसेस जी आहे ती थोडी वेगळी आहे. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमधून मग प्राणी जे ते तयार व्हायला लागले. प्रायमरी मेथड काय होती रिप्रोडक्शनची तर व्हास्ट मेजॉरिटी जी होती मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्सची याच्यामध्ये साधारणपणे सगळे यूकॉरियोट्स किंवा ॲनिमल्स आणि प्लांट्स हे सगळे अंतर्भूत होते. आणि त्यांचं ऑरिजिन जे आणि इव्हॉल्युशन जे सेक्शुअल रिप्रोडक्शनचं ते एक पझल बनून राहिलं होतं. म्हणजे एक गूढ असं कोडं होतं बायोलॉजिस्टसाठी.
ते कॉमन ॲन्सेस्टरपासून डेव्हलप झालं आणि सिंगल सेल युकॅरियोटिक स्पेसिस त्याच्यापासून तयार झाल्या. बायलॅटरिलिया ॲनिमल्स जे आहेत म्हणजे ज्यांना बायलॅटरल सिमेट्री होती असे ॲनिमल्स मग पुढे डेव्हलप व्हायला लागले आणि साधारणपणे 555 मिलियन वर्षापूर्वी ते अस्तित्वात आले ज्यांना बायलॅटरल सिमेट्री होती असे ऑर्गॅनिझम्स. अर्लिएस्ट कॉम्प्लेक्स लँड जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये प्लांट होते ते साधारणपणे 850 मिलियन वर्षापूर्वी होते आणि त्याच्यापासून कार्बन आयसोटोप्स जे आहेत ते निर्माण झाले. प्री कॅम्ब्रियन रॉक्समध्ये ते तयार झाले. तसंच अल्गी लाईक मल्टीसेल्युलर लँड्स तयार झाल्या, प्लांट्स तयार झाले आणि ते साधारणपणे 1 बिलियन वर्षापूर्वी होते. शिवाय असा पुरावा मिळतो की मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे तयार झाले तर टेरेस्ट्रियल इकोसिस्टीममध्ये साधारणपणे 2.7 बिलियन वर्षापूर्वी ते होते. इन्सेप्शन जसं त्यांचं पृथ्वीवरती झालं तर ते प्लांट्सच्या आधी होते. किंवा लँड प्लांट्सच्या असोसिएशनमध्ये ते होते. ऑर्डोव्हिसियन ह्या एरामध्ये ते दिसून आले. लँड प्लांट्स जे आहेत ते सक्सेसफुल होते खूप. त्याच्यामध्ये लेट डिबोनियन पिरियड हा कॉन्ट्रीब्यूट झालेला आहे. एक्सटिंक्शन इव्हेंटमध्ये लेट डिबोनियन पिरियडमध्ये हे लँड प्लांट खूप सक्सेसफुल होते. कॅज्युअल चेन यांच्यामध्ये दिसून आली आणि अर्ली ट्रीज जे आहेत आर्किओप्टेरिसच्या अर्ली ट्रीज याच्यामध्ये दिसून आल्या. पहिलं त्यांनी CO2 लेव्हल्स घेतल्या, नंतर ग्लोबल कूलिंग झालं त्यामुळे सी लेव्हल जी आहे ती कमी झाली. दुसरं आर्किओप्टेरिसचे रूट दिसायला लागले, सॉइल डेव्हलपमेंट झाली त्यामुळे रॉक वेदरिंग झालं आणि सबसिक्वेंट न्यूट्रियंट जे आहेत ते रन ऑफ झाले. त्याच्यामध्ये अल्गल ब्लूम्स आल्या आणि ॲनॉक्सिक इव्हेंट जे आहेत म्हणजे डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन हे पण तयार झाले. त्यामुळे मरीन लाईफ जे आहे ते पूर्णपणे नष्ट झालं. मरीन स्पेसीज हे ॲक्च्युली प्रायमरी व्हिक्टीम होते. लेट डिबोनियन एक्सटिंक्शनमध्ये पहिल्यांदा समुद्री स्पेसीज ज्या आहेत त्या नष्ट झाल्या. युडियाकारा बायोटा हा युडियाकारन पिरियडमध्ये होता. तेव्हा व्हर्टेब्रेट्स दिसत होते आणि बरेचसे मॉडर्न फायला पण दिसत होते. साधारणपणे 525 मिलियन वर्षापूर्वी कॅम्ब्रियन एक्सप्लोजनमध्ये पर्मियन पिरियडमध्ये सिनॅप्सिड्समध्ये त्याच्यामध्ये मॅमल्सचे ॲन्सेस्टर दिसले आणि ते डॉमिनेट झाले. त्याची लँड डॉमिनेट झाली. पण याचा जो ग्रुप आहे तो नंतर एक्सटिंक्ट झाला. पर्मियन ट्रायसिक एक्सटिंक्शनमध्ये 252 मिलियन वर्षापूर्वी हे एक्सटिंक्शन घडून आलं. मग कॅटास्ट्रॉफीपासून रिकव्हरी झाली
आर्कोसॉर्स हे मोस्ट अबंडंट झाले. लँड व्हर्टेब्रेट्समध्ये आर्कोसॉर्स दिसायला लागले. एक ऑर्कोसॉर ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये डायनोसॉर्स होते. ज्युरॅसिक आणि क्रस्टॅशियस पिरियडमध्ये हे खूप मोठे असे डॉमिनेटेड ॲनिमल्स होते. क्रस्टॅशियस पॅलॉजिन एक्सटिंक्शनमध्ये साधारणपणे 66 मिलियन वर्षापूर्वी नॉन एव्हियन डायनोसॉर्स जे ते नष्ट झाले आणि मॅमल्स हे खूप वाढायला लागले. मॅमल्सची संख्या वाढली, साईज वाढली, डायव्हर्सिटी वाढली. असं मास एक्सटिंक्शन जे ते ॲक्सेलरेट झालं इव्हॉल्युशनमध्ये, उत्क्रांतीमध्ये. आणि मग नवीन ग्रुप तयार व्हायला सुरुवात झाली आणि त्या ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते ऑर्गॅनिझम्स डायव्हर्सिफाय व्हायला लागले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स तयार व्हायला लागले. त्यांचे ग्रुप्स जे आहेत ते डायव्हर्सिफाय झाले. आता पृथ्वीची काही वर्षापूर्वीचा इतिहास जर आपण बघितला तर मिटिओराइट फ्रॅगमेंट्स सापडले होते पृथ्वीवरती. हे साधारणपणे 4.54 बिलियन वर्षापूर्वीचे आहेत. हे प्रायमरली एन्शंट लेड डिपॉझिटमध्ये हे सापडले आणि एस्टिमेटेड एज जे त्यांचं अर्थवरती त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्याला 4.54 बिलियन वर्षापूर्वीचे आपण म्हणतो. मून जे आहे त्याचं पण कॉम्पोजिशन सेम आहे. अर्थची क्रस्ट जशी आहे तशीच मूनची पण क्रस्ट आहे. फक्त आयर्न रिच कोअर नाही आहे त्याच्यामध्ये. जसं पृथ्वीमध्ये आयर्न रिच कोअर आहे तसं मूनमध्ये नाही आहे. बऱ्याचशा सायंटिस्टनी विचार केला की साधारणपणे 40 मिलियन वर्षापूर्वी अर्थ ज्यावेळेस तयार झाली तर ती मार्सच्या साईजच्या बॉडीशी धडकली होती आणि मग ती ऑर्बिटमध्ये फेकली गेली आणि त्यामुळे मून तयार झाला. दुसरं एक हायपोथेसिस असं आहे की अर्थ आणि मून एका सेम गोळ्यापासून तयार झाले, सेम वेळेस तयार झाले, पण अर्थला ग्रॅव्हिटी ही स्ट्रॉंग होती. मूनपेक्षा अर्थला ग्रॅव्हिटी स्ट्रॉंग होती आणि त्या अर्थने ऑलमोस्ट सगळे आयर्न पार्टिकल्स जे त्या एरियामधले आकर्षून घेतले. 2001 पर्यंत ओल्डेस्ट रॉक जो आपल्या पृथ्वीवर सापडला तर तो 3.8 बिलियन वर्षापूर्वीचा आहे. लीडिंग सायंटिस्ट असं एस्टिमेट करतात की अर्थ सरफेस हा मोल्टन आयर्न पासून तयार झाला आहे. अर्थ सरफेस पहिल्यांदा वितळलेल्या अवस्थेत होता असं ते म्हणतात. हा जो पार्ट आहे अर्थ हिस्ट्रीचा याला हॅडियन म्हणतात, फॉर्मेशन ऑफ सोलर सिस्टीम, किंवा पहिला दगड पृथ्वीवर बनला. जर समजा आपण ॲनालिसिस केलं टेट्रॅगोनियल मिनरलचं तर झिरकॉन्स तयार झाले 4.4 बिलियन इयर्स पूर्वी. आणि त्यांनी असं दाखवून दिलं की अर्थ क्रस्ट जी आहे ती सॉलिडिफाय झाली साधारणपणे 100 मिलियन वर्षापूर्वी. प्लॅनेट्स तयार होण्यापूर्वी ही अर्थ क्रस्ट सॉलिडिफाय झाली आणि मग प्लॅनेट जे त्याच्यामध्ये ओशन आलं आणि ॲटमॉस्फिअर आलं
तर मग ते लाईफला सपोर्ट करण्याची केपेबल झाली पृथ्वीवरती जीवनाला सपोर्ट तयार झाला, कारण त्याच्यामध्ये ओशन आणि ॲटमॉस्फिअर तयार झालं. म्हणून मून पासून जर समजा आपण इव्हिडन्स घेतले तर साधारणपणे 4 ते 3.8 बिलियन वर्षापूर्वी लेट हेवी बंबार्डमेंट झाली. खूप जोरामध्ये एकमेकाला धडकले गेले. सोलर सिस्टीम मध्ये जे नवीन तयार झालेले होते ते गोळे एकमेकांना धडकले आणि त्यामध्ये पृथ्वी सुद्धा खूप मोठ्या धडकेला सामोरी गेली आणि स्ट्रॉंगर ग्रॅव्हिटीमुळे कंडिशन अशी तयार झाली 4 ते 3.8 बिलियन वर्षापूर्वी अर्थ ही फक्त लेट हेवी बंबार्डमेंटमुळे तयार झाली बुवा असं म्हणता येत नाही. हा जो इव्हेंट आहे हा स्ट्राइप्ड अवे केला गेला. जे पहिला जो ॲटमॉस्फिअरचा आणि ओशनचा जो फिनॉमेना होता त्याच्यामध्ये गॅसेस, पाणी हे कॉमेट पासून तयार झाले. कॉमेट म्हणजे धूमकेतू, त्याचे इम्पॅक्ट झाले आणि त्यामुळे त्यांचं रिप्लेसमेंट झालं. नंतर व्होल्कॅनोज मधून गॅसेस बाहेर पडले पृथ्वीवरती, त्यामुळे साधारणपणे हाफ पॉप्युलेशन जे आहे ते तयार झालं आणि मग सब सरफेस जो आहे तो तयार झाला. मायक्रोबियल लाईफ तयार झालं. ह्या पॉइंट पासून मायक्रोबियल लाईफ तयार व्हायला सुरुवात झाली आणि मग ही बंबार्डमेंट जी आहे ती बंबार्डमेंट पासून पुढे लाईफ सुरुवात झाली. आपण जर बघितलं ऑर्गॅनिझम्स तर एकदम मायन्यूट म्हणजे एकदम बारीक, रिलेटिव्हली फीचरलेस, म्हणजे त्यांना काहीच अशा कॅरेक्टर्स नाही आहेत. त्यांचे फोसाइल्स जर पाहिले तर ते एकदम स्मॉल असे रॉड दिसतात. असं एकदम अडचणीचं आहे की आपण त्यांना बायोटिक फिजिकल प्रोसेसेस म्हणू का नाही, नुसते रॉड दिसतात. ओल्डेस्ट अनडिस्प्युटेड इव्हिडन्स आपण जर बघितला लाईफचा पृथ्वीवरती तर फॉसिलाइज्ड बॅक्टेरिया दिसतात. 3 बिलियन वर्षापूर्वी फॉसिलाइज्ड बॅक्टेरिया काही सापडलेले आहेत. दुसऱ्यांना काही दगडांमध्ये 3.5 बिलियन वर्षापूर्वी त्यांनी इंटरप्रेट केलेले आहेत बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये जिओकेमिकल इव्हिडन्स असं दाखवतो की 3.8 बिलियन वर्षापूर्वी हे बॅक्टेरिया होते. हे जे ॲनालिसिस आहे हे क्लोजली स्क्रुटिनाइज्ड झालेले आहेत आणि नॉन बायोलॉजिकल प्रोसेसेस त्याच्यावरती तयार झालेले आहेत. सिग्नेचर्स ऑफ लाईफ त्याच्यामध्ये दिसतात. याच्यात असं सिद्ध होत नाही की हे जे स्ट्रक्चर्स सापडलेले आहेत ते नॉन बायोलॉजिकल ओरिजिन पासून आलेले आहेत. क्लिअर इव्हिडन्स म्हणून त्यांना धरता येत नाही. ते रॉड बॅक्टेरिया होते का काय आहेत, म्हणजे नॉन लिव्हिंग मटेरियल आहे का लिव्हिंग मटेरियल आहे असं आपल्याला कळत नाही. त्यामुळे लाईफच्या प्रेझेन्ससाठी तो पक्का पुरावा नाही आहे. जिओकेमिकल सिग्नेचर्स जर आपण पाहिल्या रॉक्समध्ये तर 3.4 बिलियन इयर्स वर्षापूर्वी ते डिपॉझिट झालेले आहेत आणि त्याचा इव्हिडन्स हा जीवनाचा दिसून येतो आणि त्याच्यामध्ये हे सेटलमेंट्स जे आहेत ते दिसून येतात. त्याला जर थराली एक्झामिन केलं क्रिटिक्सने तर मग त्याच्यामध्ये ते आपल्याला इव्हिडन्सेस सापडतात. फॉसिलाइज्ड मायक्रो ऑर्गॅनिझम साधारणपणे 3770 मिलियन
किंवा 4280 मिलियन वर्षापूर्वी होते आणि ते नुवॉझिटिव्ह ग्रीनस्टोन बेल्टमध्ये क्युबेकमध्ये कॅनडामध्ये सापडले. हा जो एव्हिडन्स आहे हा इनकॉन्क्लुझिव्ह आहे असा असल्यामुळे तो वादग्रस्त आहे. इनकॉन्क्लुझिव्ह म्हणजे त्याच्यावरून काही कॉन्क्लुजन निघत नाही म्हणून तो वादग्रस्त आहे. तर या फिगरमध्ये ओरिजिन ऑफ लाईफ दाखवलंय बघा. युकॉरिऑट्स आहे, आर्किया आहेत, प्रोटोबॅक्टेरिया, नंतर ॲसिडोबॅक्टेरिया, नंतर सल्फेट रिड्युसर्स, थर्मोफिलिक, नंतर सायनोबॅक्टेरिया म्हणजे ब्ल्यू ग्रीन आल्गी, फ्युझोबॅक्टेरिया, स्पायरोचिट्स, प्लॅंक्टोमायसिट्स, ॲक्टिनोबॅक्टेरिया, ग्रीन नॉन सल्फर बॅक्टेरिया, नंतर लामायडी, नंतर ग्रॅम पॉझिटिव्ह, नंतर फंगाय, मग ॲनिमल्स, मग स्लाइम मोल्ड्स, प्लांट्स, अल्गी, प्रोटोझोआ, क्रिनार्चायोटा, नॅनो आर्चिओटा आणि युरयार्चिओटा. इकडून असा फंगायपर्यंत आला आणि इकडून असा ग्राम पॉझिटिव्ह पर्यंत आलेला आहे बॅक्टेरिया. हे बॅक्टेरियाचं इव्होल्युशन इथून ग्राम पॉझिटिव्ह पर्यंत आणि इथून ॲनिमल्स आणि फंगायपर्यंत आलेलो आहे. सो अशा रीतीने हे ओरिजिन ऑफ लाईफ आपल्याला समजतं. इव्होल्युशनरी ट्री आहे हा, उत्क्रांतीचा वृक्ष. त्याच्यामध्ये मॉडर्न स्पेसिसचं डायव्हर्शन्स दाखवलं आहे कॉमन ॲन्सेस्टर पासून. 3 डोमेन्स आहेत, बॅक्टेरिया, आर्किया आणि युकॉरिऑट्स. ओके, नाव बायोलॉजिस्ट जे आहेत त्यांना असं कारण आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे अर्थवरती आहेत त्यांना एकच फक्त युनिव्हर्सल असा पूर्वज होता. कारण व्हर्च्युअली असं इम्पॉसिबल आहे की 2 किंवा मेयर सेपरेट, 2 किंवा जास्त सेपरेट लिनिएज दिसलेले होते बुवा, हे प्रत्यक्षात आपल्याला विश्वास ठेवायला फार कठीण जातं. इंडिपेंडंटली डेव्हलप झालेले 2-3 पूर्वज होते असं आपल्याला लक्षात नाही येत किंवा असं आपल्याला जाणवत नाही. तर सगळ्यांचा एकच पूर्वज होता, युनिव्हर्सल ॲन्सेस्टर होता, सगळ्यांचा एकच पूर्वज होता आणि त्याच्यापासून मेनी कॉम्प्लेक्स बायोकेमिकल मेकॅनिझम जे आहेत ते डेव्हलप झाले आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्याच्यापासून तयार झाले. नाव इंडिपेंडन्स जर बघितलं आपण अर्थचा इमर्जन्सचा तर आपल्याला असं दिसतं इंडिपेंडन्स जर आपण बघितला तर आपल्याला असं दिसतं की पृथ्वीवरती जीवन कसं तयार झालं. तर हे कार्बन आणि वॉटरवरती अवलंबून आहे. ओके, कार्बनच्या वर स्टेबल फ्रेमवर्क्स असतात, कॉम्प्लेक्स केमिकलचे स्टेबल फ्रेमवर्क कार्बन पुरवतं आणि मग एन्व्हायरमेंटमधून ते इझिली एक्स्ट्रॅक्ट होऊ शकतं. कार्बन डायऑक्साईड पासून कार्बन मिळू शकतो. दुसरा केमिकल एलिमेंट असं काही नाही आहे ज्याच्या प्रॉपर्टीज ह्या कार्बन सारख्या असतील, तर त्याला ॲनालॉग म्हणता येऊ शकतं किंवा काही म्हणता येऊ शकतं. असं दुसरा कोणताही केमिकल नाही आहे. सिलिकॉन जे हे एलिमेंट कार्बनच्या खालोखाली येतं पिरियडिक टेबलमध्ये आणि ते काही व्हेरी मेनी कॉम्प्लेक्स असे स्टेबल मॉलिक्यूल तयार करत नाही आणि याचे जे कंपाऊंड आहे हे वॉटर इन्सोल्युबल आहे. त्यामुळे ऑर्गॅनिक एक्स्ट्रॅक्ट ऑर्गॅनिझम्सच्या एक्स्ट्रॅक्टमध्ये ते सापडत नाही.
नंतर बोरॉन, फॉस्फरस यांना कॉम्प्लेक्स अशी केमिस्ट्री आहे. ते दुसऱ्या लिमिटेशन्समध्ये कार्बनच्या रिलेटिव्हजमध्ये ते दुसऱ्या याच्यामध्ये सापडतात. वॉटर हे एकदम एक्सलंट असं सॉल्व्हंट आहे. त्याच्यामध्ये कोणतेही पदार्थ लवकर विरघळतात आणि 2 युजफुल प्रॉपर्टीज याच्यामध्ये सापडतात. त्यामध्ये अशी फॅक्ट आहे की आईस जे आहे ते वितळतं आणि ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते खाली जिवंत राहू शकतात विंटरमध्ये, म्हणजे हिवाळ्यामध्ये. त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते इलेक्ट्रिकली निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एंड्सला असतात आणि वायडर रेंजचे कंपाऊंड तयार होतात दुसऱ्या सॉल्व्हंट्स पेक्षा. वेगळे कंपाऊंड्स तयार होतात. दुसरे गुड सॉल्व्हंट कोणते कोणते आहेत तर अमोनिया आहे, ते लिक्विड असू शकतं. नंतर लो टेम्परेचर दिसतं. तर अमोनिया हे एक चांगलं सॉल्व्हंट आहे. पाण्याच्या खालोखाल दुसरं जे सॉल्व्हंट आहे दॅट इज अमोनिया. हे पण लिक्विड असतो. लिक्विड अमोनिया आपण पाहतो. लो टेम्परेचरला ते राहू शकतं आणि केमिकल रिॲक्शन्स जे आहेत त्या खूप स्लो असतात. लाईफ त्याच्यामध्ये सस्टेन होऊ शकतं. त्याच्यामध्ये वॉटरचे दुसरे ऍडव्हान्टेजेस जे ते नसतात. अल्टरनेटिव्ह बायोकेमिस्ट्री जर समजा आपण त्याची बघितली तर दुसरे पॉसिबल असे प्लॅनेट्स याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतात. नॉन लिव्हिंग केमिकल पासून लिव्हिंग लाईफ कसं तयार झालं याच्यावरती जर समजा आपण रिसर्च केला तर त्याच्यामध्ये 3 असे स्टार्टिंग पॉइंट दिसतात. पहिलं सेल्फ रिप्लिकेशन. याच्यामध्ये ऑर्गॅनिझमची ॲबिलिटी जी आहे की ते ऑफस्प्रिंग कसं तयार करू शकतं तर त्याच्यापासून ते डेव्हलप झालंय. हा एक पॉइंट. मेटाबॉलिझम जो आहे त्याचं ॲनिमलचं जे मेटाबॉलिझम आहे चयापचय जे त्यामुळे तो नवीन ऑर्गॅनिझम्स तयार करू शकतो. त्याच्यासारखा दुसरा ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन तो करू शकतो. नंतर ऑर्गॅनिझम स्वतः खाऊ शकतो आणि स्वतःला रिपेअर पण करू शकतो. याच्यामुळे सुद्धा लाईफ सस्टेन राहिलेलं आहे. त्याचे जे एक्सटर्नल सेल मेम्ब्रेन्स आहेत ते फूडला आतमध्ये घेण्यामध्ये मदत करतात आणि वेस्ट प्रॉडक्ट त्यातून बाहेर पडतात. अनवॉन्टेड सबस्टन्सेस त्यातून बाहेर पडतात. अबायोजेनेसिस वरती आपण जर रिसर्च केला तर अजून आपल्याला बरंचसं शोधायचं आहे. कारण थेरॉटिकल आणि इम्पॅरिकल अप्रोचेस जे ते फक्त सुरुवात आहे. एकमेकांशी कॉन्टॅक्ट करण्याची ती नुसती सुरुवात आहे. याच्यामध्ये आपण रिप्लिकेशन जे पहिलं रिप्लिकेशन म्हणजे दॅट इज ए RNA वर्ल्ड.
रिप्लिकेशन म्हणजे एका RNA पासून दुसरे RNA तयार होणे. तर हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इथे आपण थांबूया.